श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला हा तारक मंत्र जर तुम्हाला अशा पद्धतीने घरात म्हणला तर तुम्हाला जे तुम्हाला मागाल ते तुम्हाला नक्कीच भेटेल. जे तुमच्या नशिबात नाही त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी महाराजांचे अनेक भक्त आपल्याला नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण अवश्य करतात. तारक मंत्राचे अनुष्ठान केले जाते, पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही. आपण काय चूक करतो हे आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपल्याला अनुभव सुद्धा येत नाही. तारक मंत्र म्हणताना कोणत्या चुका करू नये याबद्दल माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. तारक म्हणजे तारणारा, सर्व संकटातून वाचवणारा. तर स्वामींची नित्य सेवा म्हणून तारक मंत्राचे दररोज तुम्ही पठण करावे. जर तुमची कोणते कामे अडून राहिले असतील, एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशा वेळी तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करावे. तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही 11 किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान केले तरी चालेल. तर तारक मंत्र नित्यसेवेमध्ये कसे म्हणावे याबद्दल माहिती आज आणि कुठल्या नियमाचे पालन करणे अवश्य आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते, पण एखादे आपण अनुष्ठान करतो, पारायण करतो, तेव्हा आपल्याला संकल्प हा अतिशय महत्त्वाचा असतो, तर घ्यावाच लागतो. जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे. संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करीन असं बोलू नये, कारण मानसिक धर्म, सुतक, विटाळ, अचानक परगावी जावे लागते किंवा प्रवास यामुळे आपल्याला सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मी यथाशक्ती यथाकाली सेवा करीन असे बोलावे. हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी व किती वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचे आहे. तारक मंत्र शक्यतो घरामध्येच स्वामींच्या समोर बसून पठण करावे, कारण जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतर कुठल्याही स्वच्छ जागी बसून या तारक मंत्राचे पठण करू शकता. तारक मंत्राचे पठण करताना, अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही स्वामींची सेवा करताना आसन घेऊनच बसावे. जर तुम्ही जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोप्यावर आसन घेऊनच बसावे आणि मगच आपली सेवा करावी. तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो 11 किंवा 21 वेळा पठण करावे. पण जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये पठण करत असताना तुमच्याकडे तितका वेळही नसेल, तर तुम्ही एकदा नाहीतर 3 वेळा किंवा 5 वेळा 7 वेळा हे पठण करू शकता. पण जर तुम्ही अधिक चांगले परिणाम हवे असतील, तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा किमान 11 वेळा तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून मंत्राची जी ऊर्जा आहे ती वाढते. ही ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल. तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्तेने पठण करावा. घाईमध्ये पठण करू नये. जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल, तर तुम्ही गुगलवरून किंवा प्रिंट काढून आणि त्यामध्ये नीट बघून म्हणावा. तारक मंत्र हा खूप साधा सोपा मंत्र आहे. हा मराठीमध्येच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते. त्यामध्ये कोणतेही अवघड शब्द येत नाहीत. तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि आपले मग आपण पठण करावा. याने
आपले मन एकाग्र होण्याची मदत होते. हा तारक मंत्र उच्चार करताना आपले उच्चार स्पष्ट असावे, स्वतःला ऐकायला येईल या एवढ्या मोठ्या आवाजात तुम्ही तारक मंत्राचे पठण करावे. तीर्थ बनवताना एखादा पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरावे आणि ते त्या पेला घेऊन बसावे. 2 अगरबत्त्या किंवा 1 अगरबत्ती लावावी. उजवा हात आपण पेल्यावर ठेवावा आणि नंतर तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. काही लोक तारक मंत्र नुसतेच पठण करतात, तर काही जण त्याचे त्या हे त्या त्याचे तीर्थही बनवतात. मंत्र पठण करताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात जो आहे तो पेल्यावरून काढू नये. तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये, कोणाशी बोलू नये आणि आपला मोबाईल ही शांत ठेवावा, म्हणजे बंद करून ठेवावा घरामध्ये. तसेच इतर लोकांनाही सांगून ठेवावे. नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारक मंत्र हा एकाच बैठकीत पूर्ण करावा. सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असे करू नये. म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे, अशी वेळ तुम्ही एकच वेळ ठेवावी. त्यावेळेस आपण तारक मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणावा असलं तर त्यावेळेला आपण मोजणे व्यवस्थित करावे, त्याची मोजणी ही व्यवस्थित करावी. कारण एखादा मंत्र जास्त वेळा किंवा झाला म्हणून झाला तरी चालेल, पण संकल्पयुक्त सेवा जर करत असेल तर अशा वेळी कमी काउंटिंग होता कामा नये. यासाठी तुम्ही जितका वेळ तारक मंत्राचे पठण करत आहात तितका वेळ म्हणजे शेंगदाणा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कॉइन्स घेऊन बसा आणि आपला एक मंत्र म्हणून झाला की एक शेंगदाणा किंवा तुम्ही कॉइन एका वाटीत उचलून टाका. त्यामुळे आपलं जे काउंटिंग आहे ते चुकत नाही. आजकाल मंत्र जपाची मोजण्यासाठी मशीन ही सुद्धा बाजारात अवेलेबल आहे, तर तीही तुम्ही वापर करू शकता. किंवा तुम्ही तारक मंत्राचे पठण करताना आपण आपली जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये. ती एक डबीमध्ये भरून ठेवावी. रोजचा जो विभूती आपल्या कपाळी लावावी, आपल्या कुटुंबाच्या सदस्यांनाही लावावी. त्याशिवाय ती विभूती आपल्या घरामध्ये सुद्धा फुंकर मारावी. त्यामुळे ती तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरात एखादा व्यक्ती ते घेण्यास नकार देते. अशा वेळी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा पिण्याच्या जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये त्याचे जे तीर्थ आहे ते तीर्थ थोडेसे मिसळू शकता. तारक मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही किंवा फेकले जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. घरामध्ये कोणाला मानसिक धर्म असेल अशा वेळीस त्या व्यक्तींना तीर्थ देऊ नये. शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मानसिक धर्म असेल तर त्यांनी कुठलेही घरामध्ये सुतक किंवा विटाळ वगैरे असेल तर त्यावेळेला तारक मंत्राची सेवा जी आहे ती थांबवावी. त्यानंतर नित्यसेवेमध्ये मांसाहार करू नये, तारक मंत्राचे पठण करू नये. शिवाय जितक्या दिवस तुम्ही संकल्प घेतला आहे अशा वेळेस तरी तुम्ही निदान मांसाहार वगैरे वर्ज करायचा आहे. संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये. संकल्पयुक्त सेवा करताना पर अन्नही टाळावे, कारण पर अन्न खाल्ल्याचे बरेचसे दोष आपल्याला लागत असतात. म्हणून आपण दुसऱ्यांचे घरचे जेवण किंवा हॉटेलचे खाणे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हा सर्वांपर्यंत व्हिडिओ पोचेल. तर आपण हे जे गुरुपौर्णिमेसाठी जो
आपल्याला दिवस येत आहे त्या दिवसाची आपण सुरुवात करायची असेल, आपले दिवस जर बदलायचे असतील तर ते आपल्याच हातात आहे. म्हणूनच तुम्ही हे तारक मंत्राचे जे अनुष्ठान आहे ते तुम्ही चालू करू शकता. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.